नमस्कार, मी रमा. स्वागत आहे रमा रेसिपीमध्ये. आज आपण मातीच्या भांड्यात अगदी पारंपरिक पद्धतीने भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत. आपण कालच्या लाईव्हमध्ये मातीचं भांडं वापरण्या अगोदर काय करायचं ते पाहिलं होतं आणि त्याच मातीच्या भांड्यामध्ये आज आपण भात तयार करणार आहोत. मातीचं भांडं आपण जेव्हा पण वापरणार तेव्हा ते अगोदर आतून आणि बाहेरून स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. आता आपण मातीचं भांडं गॅसवरती ठेवण्याच्या अगोदर त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. मी 2 वाटी यामध्ये पाणी घालणार आहे. एका ग्लासामध्ये 2 वाटी पाणी बसतं, त्यानुसार मी तुम्हाला माप सांगेल. गॅस चालू करायचा आणि त्यावरती आपण हे मातीचं भांडं ठेवायचं आहे. तर इथे मी टोटल 4 ग्लास पाणी घालणार आहे. आता तुम्ही पाहिलंच असेल, जेव्हा आपण मातीचं भांडं धुतलं होतं तेव्हा ते लगेच सुकून गेलं होतं. गॅस आपण मिडियम करायचा आहे. 2 वाटी मी तांदूळ घेणार आहे. हे राशनचे तांदूळ आहेत, तरीही अतिशय आपला जो भात आहे ना तो मोकळा होणार आहे आणि पांढरा शुभ्र होणार आहे. सर्वात अगोदर आपण तांदूळ स्वच्छ असे धुवून घ्यायचं आहे. मातीचं भांडं जेव्हा आपण पहिल्यांदाच वापरतो तेव्हा ते खूपच त्याला पाणी शोषलं जातं, त्याच्यामुळे आपण यामध्ये 4 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आपण नॉर्मली जेव्हा भात बनवतो तेव्हा आपण डबल पाणी टाकतो, म्हणजे जितकं आपण तांदूळ घेतलाय त्याच्यात डबल आपण दुप्पट पाणी घेत असतो. पण अशा वेळेला आपल्याला चौपट पाणी घ्यायचं लागतं. तर इथे आपले तांदूळ स्वच्छ असे धुवून झाले आहेत आणि पाणी सुद्धा गरम झालं आहे. त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा आपण यामध्ये तेल घातलेलं आहे. एकदा आपण मिक्स करूया. मातीचं भांडं वापरतो तेव्हा आपल्याला लाकडी चमच्याचा वापर करायचा आहे. पाणी गरम झाल्याच्या नंतर आपण जे तांदूळ धुतले होते ते तांदूळ यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आपण अगोदरच यामध्ये मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे मीठ पूर्ण पाण्यामध्ये विरघळले असते. आता छान असं हे आपण मिक्स केलं आहे. मिडियम गॅसवरती आपण हे 10 मिनिटं शिजू देणार आहोत. खूपच स्लो किंवा खूपच फास्ट गॅस करायचा नाही. तर इथे 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपण आता हे झाकून ठेवूया. 10 मिनिटानंतर आपण भात चेक करूया. तर आपले जे तांदूळ आहेत छान असे फुललेले आहेत. गॅस आपण स्लो टू मिडियम ठेवलेला आहे. एकदम फास्ट गॅस नाही करायचा, नाहीतर आपलं जे भांडं आहे त्याला तडा जाऊ शकतं, ते फुटू शकतं. त्याच्यामुळे स्लो टू मिडियम गॅसवरती आपण हा भात तयार करणार आहोत. आता याला आणखीन 10 मिनिटं आपण झाकून ठेवलेलं आहे. तर इथे पहा, आपलं जे तांदूळ आहेत त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे. असं तुम्हाला दिसणार नाही. एकदा मी तुम्हाला हे हलवून दाखवते. तर पहा, इथे पाणी आपल्याला प्रमाण दिसतंय. थोडंसं पाणी बाकी आहे, खूपच जास्त पाणी नाही, थोडंसं पाणी बाकी आहे. आता आपण गॅस स्लो करूया. तर पहा, हा जो भात आहे थोडासा कच्चा आहे, जसं आपल्याला पाहिजे तसा नाहीये. त्याच्यामुळे आणखीन आपण याला 5 मिनिटं स्लो गॅसवरती झाकून ठेवणार आहोत. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण चेक करूया. तर मोकळा आपला हा भात तयार झालेला आहे. 75% आपण हा भात शिजवलेला आहे. उरलेला जो भात आहे ते तांदूळ गरम असल्यामुळे आपण त्याला झाकून ठेवलं की तो व्यवस्थितपणे छान असा शिजला जाईल आणि अतिशय मोकळा हा आपला हा भात तयार आहे. पहिल्याच वेळा मी हा मातीच्या भांड्यामध्ये भात केलेला आहे आणि सुगंध पूर्ण घरभर असा पसरलेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.